नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे पुस्तके आणि त्यांचे लेखक कोण आहेत. रेल्वेसाठी, एस-एस-सी, पोलीस, एम-पी-एस-सी सर्व परीक्षेसाठी जे अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे, म्हणजे पुस्तके आणि त्यांचे लेखक. बरेचदा रेल्वेमध्ये, एम-पी-एस-सीच्या बरेच परीक्षांमध्ये पुस्तकं आणि त्यांचे लेखक विचारलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ हा खास होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. एक लाईक नक्की द्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील. तर चला आजचाच व्हिडिओला सुरुवात करूया. पुस्तके आणि त्यांचे लेखक कोण आहे. व्हिडिओ व्यवस्थित नीट आहे का? सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर आजचं पुस्तक आहे गीतांजली. गीतांजली पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. गीतांजली रवींद्रनाथ टागोर यांचं हे पुस्तक आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीतांजली हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर आनंदमठ ही जी कादंबरी आहे ती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची आनंदमठ ही कादंबरी आहे. विंग्स ऑफ फायर, विंग्स ऑफ फायर, विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख ही पुस्तक जे आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे. विंग्स ऑफ फायर लक्षात ठेवा, बरेचदा परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे महात्मा गांधीजींचं पुस्तक आहे. एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे महात्मा गांधी यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे सत्याचे प्रयोग, यामध्ये पुस्तकाचं जर अनुवाद केलं तर सत्याचे प्रयोग हा पुस्तक जे आहे महात्मा गांधी यांनी लिहिलेलं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया, भारताचा शोध हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे महात्मा गांधींचं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं हे पुस्तक आहे. लक्षात ठेवा. द इंडियन स्ट्रगल, द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेलं आहे. द इंडियन स्ट्रगल लक्षात ठेवा. द माय एक्सपेरिमेंटल विथ ट्रूथ महात्मा गांधींचं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित जवाहरलाल नेहरूंचं आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं, लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द बुद्धा अँड हिज धम्मा. द बुद्धा अँड हिज धम्म म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ट्रेन टू पाकिस्तान हे जे पुस्तक आहे, ट्रेन टू पाकिस्तान, हे खुशवंत सिंग यांनी काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजी यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. दादाभाई नौरोजी यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे इंडिया विन्स फ्रीडम. इंडिया विन्स फ्रीडम हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मौलाना अबुल कलाम आझाद यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद. त्यानंतरचं जो आहे प्लेइंग इट माय वे हे जे आत्मचरित्र आहे, हे सचिन तेंडुलकरांचं आत्मचरित्र आहे. प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकरांचं पुस्तक आहे. रामायण आणि महाभारत हे राजा गोपालचारी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. राजा गोपालचारी. त्यानंतर आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक जे आहे अरुंधती रॉय यांनी काय केलेलं आहे, हे लिहिलेलं आहे. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय विदेश लेखक व पुस्तके. जे आधी विदेशी लेखक आहेत त्यांची पुस्तके. ॲनिमल फॉर्म, जॉर्ज ऑरवेल यांनी काय केलेलं आहे, ॲनिमल फॉर्म हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे बघा, ॲनिमल फॉर्म जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिलं आहे. 1984 हे पण जॉर्ज ऑरवेलनीच लिहिलेलं आहे. वॉर अँड पीस, वॉर अँड पीस हे लिओ टॉल्स्टॉय यांनी काय केलेलं आहे, लिओ टॉल्स्टॉय यांनी काय केलं आहे, लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे प्राईड अँड प्रेजुडिस. प्राईड अँड प्रेजुडिस हे पुस्तक जेन ऑस्टेन
यांनी काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे हॅरी पॉटर मालिका जी आहे, त्यानंतर ले मिसरेबल्स हे जे पुस्तक आहे ते विक्टर ह्युगो यांनी काय केलेलं आहे, राईट केलेलं आहे. विक्टर ह्युगो यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे अ टेल ऑफ टू सिटीज. अ टेल ऑफ टू सिटीज हे चार्ल्स डिकन्स यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अ टेल ऑफ टू सिटीज हे चार्ल्स डिकन्स यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. हॅरी पॉटरची मालिका आहे ती हॅरी पॉटर मालिका जे के रोलिंग यांनी काय केलेली आहे, लिहिलेली आहे. जे के रोलिंगनी काय केलेली आहे, हॅरी पॉटर ही मालिका काय केली आहे, सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे ॲडव्हेंचर ऑफ टॉम सॉयर. ॲडव्हेंचर ऑफ टॉम सॉयर. ॲडव्हेंचर ऑफ टॉम सॉयर हे मार्क ट्वेन यांनी काय केलं आहे, लिहिलेली आहे. ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर, लक्षात ठेवा, मार्क ट्वेन. द अल्केमिस्ट हे पुस्तक जे आहे पाउलो कोएलो यांनी लिहिलेले आहे. द अल्केमिस्ट, पाउलो कोएलो यांनी लिहिलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, पाउलो कोएलो हे जे वेगळंच नाव दिसतंय. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम्स हे जे पुस्तक आहे, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम्स हे स्टीफन हॉकिंग्स यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. स्टीफन हॉकिंग्स, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम्स. त्यानंतर आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस हे जे पुस्तक आहे ते चार्ल्स डार्विन यांचं आहे. ओरिजिन ऑफ स्पेसिस, स्पेसिसचं गोमस्थान कुठून आलेलं ते चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय केलं आहे, मांडलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मला आणि रेल्वेमध्ये वारंवार विचारले जाणारी जी पुस्तके आहेत ते या पद्धतीने आहेत. क्वेश्चन आहे हिंद स्वराज हे जे पुस्तक आहे हे महात्मा गांधीजींनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, हिंद स्वराज महात्मा गांधीजींनी लिहिलेलं आहे. फ्रीडम स्ट्रगल इन इंडिया, फ्रीडम स्ट्रगल इन इंडिया हे पुस्तक AR देसाई यांनी लिहिलं आहे. फ्रीडम स्ट्रगल इन इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे AR देसाई यांनी. त्यानंतर द कारगिल गर्ल्स म्हणून जे पुस्तक आहे ते गुंजन सक्सेना यांनी लिहिलेलं आहे. द कारगिल गर्ल्स म्हणून गुंजन सक्सेना यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे द कारगिल गर्ल्स. इग्नायटेड माइंड्स, इग्नायटेड माइंड्स हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे. आणि विंग्स ऑफ फायर्स पण हे डॉक्टर अब्दुल कलामचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक नरेंद्र मोदी यांचं पुस्तक आहे. एक्झाम वॉरियर्स. आणि त्यानंतरचं अर्थशास्त्र हे चाणक्य म्हणजेच कौटिल्य यांनी लिहिलेलं अर्थशास्त्र या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने हे होते पुस्तके आणि त्यांची लेखक. वारंवार विचार जाणारी पुस्तके आहेत. पुस्तकांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. पुन्हा भेटूया का नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत नवीन पुस्तके घेऊन, नवीन पुस्तके त्यांचे लेखक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.